नमस्कार. मी माझ्या मामाच्या मुलाच्या लग्नाला आलेली आहे. हे बघा इथं आम्ही सगळेजण आलेलो आहे. मामाच्या मुली आहेत, माझी बहिणीची मुलगी, मामी आणि माझी मुलं, माझी आजी वगैरे सगळे आहेत तिथे. माझी बहीण आहे. हे बघा आम्ही सगळेजण आलो. आता इथे नवरदेवांचे स्वागत करते. नवरदेवाचे पाय धुवून त्याचे आरती वगैरे करतात आल्यावर. त्याचबरोबर त्याच्याबरोबर जे पाहुणे आलेले आहेत ते सगळ्यांचं स्वागत करतात. आमचं देखील सगळ्यांचं स्वागत केलं आहे त्यांनी पाय वगैरे धुवून. ही पिढ्यानपिढ्या चाललेली आहे, एक रीत आहे ती नवरीकडच्यांनी नवरदेवांचे पाय वगैरे धुवून त्यांचे स्वागत करायचे. हे असे आमचे स्वागत केले. खूप छान वाटले, छान स्वागत केले त्यांनी. हे बघा खूप छान सगळ्यांचे पाय धुतले त्यांनी, जेवढे आले होते तेवढे सगळ्यांचे पाय धुतले आणि स्वागत केले. त्याचनंतर आम्ही मग सकाळचे आम्हाला 7 वाजता पोचलो होतो तिथे. त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला, चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर त्यांची एंगेजमेंट होती, साखरपुड्याचा कार्यक्रम होता. मग तो चालू झाला. हे बघा खूप सुंदर दिसतात दोघं पण. छान मेकअप वगैरे झाला होता दोघांचा. आउटफिट अगदी छान होता. छान दिसत होते दोघं पण आणि खुश होते मेन. हे बघा त्यांचा साखरपुडा चालू झाला. वेळेत सगळे कार्यक्रम त्यांनी केले, त्याच्यामुळे सगळं अगदी वेळेत झालं. हे साखरपुड्याचे ओटी भरण्यासाठी फळ वगैरे सगळं सामान आणलेलं होतं. चालू होता साखरपुडा. त्याचमध्ये त्यांचे थोडेसे फोटोशूट. हे नवरीला थोडेसे पायातली पट्टी वगैरे, गळ्यात लिंग, आमच्यात लिंग देतात नवरीला, तो लिंग दिलेला आहे नवरीला. आणि हा 1 रुपया लावून साखरपुड्यामध्ये 1 रुपया लावतात. आणि तसाच साखरपुडा संपन्न होऊन त्यांनी सगळ्यांना साखर वाटली होती आणि हळद चालू झाली. हळदीचा व्हिडिओ काढायचा राहून गेला. आम्ही खूप मस्ती केलेली आहे, खूप एन्जॉय केली हळद. सगळ्यांनी हळद अगदी छान खेळलो आम्ही, खूप मजा आली. हे बघा आम्ही सगळ्यांनी मिळून हळद खेळून सगळ्यांचे फोटो. खूप छान वाटलं. हे बघा सगळेजण. मी फर्स्ट टाईमच माझ्या मामाच्या तिकडे लग्नाला गेली. काही कारणास्तव नाही जाणं व्हायचं माझं, त्यामुळे मी सगळा एन्जॉय करून घेतला. आणि आता तो मिरवणुकीवर निघाला नवरदेव. दोघांची एंट्री देखील खूप छान झाली बघा, खूप सुंदर आणि खूप छान मेकअप वगैरे छान आउटफिट सेम झाले, छान झाले. आणि तसंच आम्ही देखील खूप एन्जॉय केला, खूप डान्स केला आम्ही पण. खूप छान वाटलं, खूप एन्जॉय केला, डान्स केला. खूप सुंदर सगळे होते आम्ही. मामाची मुलगी, बहिणीची मुलगी, भरपूर जण छोटे मुलं असले का त्यांच्याकडे लक्ष देखील खूप द्यावं लागतं. माझा मुलगा छोटा असल्यामुळे मला त्याच्याकडे खूप लक्ष द्यावं लागायचं. त्यांच्या इथे सप्तपदी चालू झाली आहे. त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
बघा, त्यानंतर लग्न संपन्न झालेलं आहे सगळं. आम्ही इथे फोटो वगैरे काढले सगळ्यांनी. या मामाच्या मुली आहेत. आम्ही इथे सगळे बसून फोटो काढले सगळ्यांचे. बघा, छान ग्रुपने वगैरे फोटो काढले. सगळेजण एकत्र आले होते, त्याच्यामुळे खूप मजा आली. खूप एन्जॉय केले लग्न आम्ही सगळ्यांनी. तर तुम्हाला आवडल्यास तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.